काय झालंय संगीत? तू इतका टेन्स्ड काय आहेस? काय रे? तुझ्या आयुष्यात असं काही घडलंय का जे तू मला नाही सांगू शकत? हं? आत्ता नाही शीतल, खूप आधी घडलंय. बरं. मग ते काय आणि कधी घडलंय ते तू मला सांग. हं? नाही, नको. माझा माझा धीर होत नाहीये शीतल. आय डोंट नो तू कशी रिॲक्ट होशील. नको. मी प्रॉमिस करते. तू जे काही सांगशील ते कितीही काहीही असलं ना तरी मी तुला सोडून जाणार नाही. प्रॉमिस. हं? चल सांग लवकर. शीतल, मी मी आजपर्यंत तुझ्यापासून कधी काही लपवलं नाही. कधीच तुझ्याशी खोटं पण नाही बोललो. संगीत 2:30 वाजलेत. लवकर सांग. प्लीज लवकर सांग. बोल. शीतल, शीतल, मी अरे सांग. मी एकदाच तुला खोटं सांगितलं की की आपलं मूल जन्मताच गेलं म्हणून. वा म- खरं म्हणजे आपल्याला मुलगी झाली होती आणि ती जिवंतही होती शीतल. आणि जन्माला आली तेव्हा ती शीतल तू कोमात होतीस आणि तेव्हा मला कळलं की ती आंधळी, मुकी आणि बहिरी आहे. मला असं वाटलं शीतल की हे असं मूल सांभाळणं आपल्याला खूप अशक्य जाईल पुढे. असा स्वार्थी विचार आला तेव्हा माझ्या मनात. आणि म्हणून मी तेव्हा त्या डॉक्टरशी संगनमत करून बाहेर 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 दंगल चालली होती. त्या दंगलीचा फायदा घेऊन रस्त्यावर टाकून आलो शीतल. बहुतेक देवाने त्याचीच एवढी मोठी शिक्षा दिली आज आपल्याला. पण आज जेव्हा मी त्या बाहुलीला बघितलं ना शीतल, तेव्हा मला वाटलं की ही बहुतेक आपलीच मुलगी असावी. म्हणून मी त्या दासूशी मी या विषयावर बोललो तेव्हा तो अचानक गोंधळला, चाचरला तो. आणि तिथे माझा संशय अजून बळावला शीतल. मी तुला सांगतो ती बहुतेक आपली नाही, बहुतेक नाही शीतल. मी तुला खात्रीने सांगतो शीतल, ती आपली मुलगी आहे. शीतल, मला मान्य आहे माझ्यातून खूप मोठा अपराध घडलेला आहे. खूप मोठा गुन्हेगार आहे मी तुझा, मला सगळं मान्य आहे. पण बिलीव्ह मी, तेव्हा मी फक्त प्रॅक्टिकल विचार. कुठला प्रॅक्टिकल विचार? तू आपल्या पोटच्या मुलीला रस्त्यावर टाकून आलास. उद्या अपघातात माझ्या हातापायला काय झालं तर मला सुद्धा तू असाच टाकून येशील. बोल ना, मी तुझ्याशी बोलतेय. आपल्या तांदळ्या बाळाला असं रस्त्यावर टाकून येतात. तुझ्या काळजाला भगदाडा नाही पडली सगळी? तू माझ्या नजरेतून उतरशील हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुला काय वाटलं बाळ म्हणजे फक्त हाडामासाचा गोळा असतो? 9 महिने पोटात मी वाढवलं होतं तिला. सगळी तुला सुद्धा बाळाचं अप्रूप होतं ना? बोल ना,
तू बोलायचंस ना मला की आपल्याला मुलगी हवी. माझ्या पोटाला कान लावून तू तिच्याशी बोलायचंस रे. तू तिला सांगायचंस की मी तुला पायलट बनून आकाशात उडताना बघणार आहे म्हणून. मग का असं वागलास संकेत? का टाकून आलास तू तिला? का असं वागलास तू तिच्याशी? ती फक्त तुझीच नाही माझी सुद्धा मुलगी होती. कशीही असती मी तिचा सांभाळ केला असता. तुला त्रास होऊ दिला नसता मी. माझ्यापासून तिला दूर करण्याचा तुला काही एक हक्क नव्हता संकेत. का असं वागलास तू? का असं वागलास तू तिच्याशी? का वागलास असं माझ्याशी? चुकलो मी शीतल, चुकलो. आय एम सॉरी. नाही, you can't be sorry for this. मला माझं बाळ हवंय संकेत. प्लीज मला माझी मुलगी परत आणू दे संगीत. प्लीज मला माझी मुलगी परत आणू दे. मला माझं बाळ हवंय. तू तिला का सोडून आलास असं? नको होतं असं करायला. लहान होती ना ती हवं तर आपण देशपांडेंच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन DNA टेस्ट करूया. आय एम डॅम शुअर ती आमचीच मुलगी आहे. सो आता तुमची अपेक्षा आहे की दासूनं तुमची मुलगी तुम्हाला परत द्यावी, राईट? माझ्या एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. का? का करावं त्यांनी असं? याचं तुम्हाला आणि मला पटेल असं एक उत्तर द्या. आज इतक्या वर्षांनी तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण झाली आणि तुम्हाला ती परत हवी. पण आजवर त्या माणसाने त्या मुलीसाठी काय केलं ते नाही दिसलं. तिचा बाप बनून तिला जेव खाऊ घातलं. तिची आई बनून तिची वेणीफणी केली. पालकत्व म्हणजे काय असतं हे दूर दूरपर्यंत ज्याच्या नशिबी नाही त्यानं बोटाशी बोट बांधून तिला चालायला शिकवलं. अपंग मुलीची तुमच्या स्टेटसला शरम वाटते म्हणून तुम्ही तिला फेकून दिलीत ना. त्या आंधळ्या मुलीला स्वतःच्या डोळ्यानं ह्यानं जग दाखवलं. आणि आज इतक्या वर्षांनी तुम्ही पालक असल्याचा हक्क सांगता. काय समजता काय तुम्ही स्वतःला? बाहुली तुमच्या बरोबर या बंगल्यात राहण्यापेक्षा दासू बरोबर फुटपाथवर जास्त सुखी राहील. आय एम सॉरी पण मी तरी तुमची यात काही मदत करू शकत नाही.